वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। जयपुर शहर में आज एमबी पाटिल ने पत्रकारों के सामने ये कहना है ताकि 5 वादे जो किए हैं, जैसे कह दिए वैसे ही वादे आज निभा रहे हैं। जो भी करना है उन वादों को हमने बोल दिया है और वो पूरा वादा आज कर्नाटक कांग्रेस सरकार ये वादा पूरा करने में कामयाब हो गए हैं। कभी ये नहीं सोचे ताकि जनता क्या ये वादे क्या कुछ दिनों के लिए रहेंगे या फिर क्या आखिरी तक रहेगा। क्योंकि हमने ये बात आपसे जनता से क्यों कह रहे हैं, आपको भी जरा इसमें सोच समझने की बात है। बहुत सारे लोग सोच और समझ चुके हैं। अब तो जो इलेक्शन आ रहा है, जब केंद्र सरकार का जो इलेक्शन चुनाव आ रहा है, क्या उस लिए क्या ये वादे कर कर आप क्या लोगों को क्या यही एक सपने दिखाकर क्या इनके वादे क्या इस इलेक्शन के बाद क्या बदल जाएंगे या फिर क्या यही वादे पूरे 5 साल तक क्या जनता को क्या ये वादे क्या इन्होंने पूरा भरोसा दे देंगे। तो सैकड़ों सवाल ये उठता है। अब तो चुनाव तो आ गया है, क्या उस चुनाव के लिए क्या जनता को क्या यही एक ख्वाब दिखाकर क्या इसमें भी जीत हासिल करने के लिए क्या ये कांग्रेस सरकार कर रही है। तो अब तो आते हुए दिनों में ही पता चलता है, ताकि अब तो जो मुख्य चुनाव जो इंपॉर्टेंट जो हमारे भारत देश का जो चुनाव आ गया है, क्या उस चुनाव के लिए क्या ये वादे क्या बार बार न्यूज चैनलों में आकर क्या जनता को समझा रहे हैं। तो आज तक बीजेपी सरकार हो या जेडीएस सरकार हो कर्नाटक की या कांग्रेस सरकार हो, कभी पत्रकारों के लिए कभी बस फ्री के लिए नहीं सोचा, उनके हालातों के लिए कभी नहीं सोचे। कभी पत्रकार कैसे मुसीबतों में फंसते हैं और कैसे कैसे मुसीबतों का सामना करते हैं, और एमबी पाटिल हो या कोई भी नेता हो या आजकल जो भी नेता हो, उनकी पहचान और उनका दिखाने वाले जनता तक पहुंचाने वाले वो पत्रकार है। आज पत्रकार इतनी मुसीबत झेलना पड़ता है, इतना लोगों से टक्कर लेना पड़ता है, सच्चाई बताना इतना मुश्किल हो गया है। ऐसे मुसीबतों के सामना करते हुए जनता को दिखाना पड़ता है सच्चाई और अच्छाई बुराओं की खबर वो दिखाते हैं पत्रकार। आज तक कोई भी सरकार कोई भी मनवी हमारी बात हमारे दुख और दर्द को नहीं समझ पाए। अब तो बस फ्री महिलाओं के लिए किया, 2000 रुपया देने के लिए क्या कहीं वादे तो कर चुके हैं, मगर कोई भी नेता आज तक पत्रकार के लिए कोई भी फ्री कोई भी कुछ भी आज तक नहीं हो पाया। तो क्या पत्रकारों का क्या यही क्या गलत है, क्या इनके खबरें आप तक पहुंचाना, क्या इनकी जो बिल्डअप देते हैं, जो पत्रकारों के सामने जो ना जाने कहीं कहीं विरोध बातें करते हैं, सभी तक हमने पहुंचाते हैं और इनकी पहचान भी आप तक पहुंचाते हैं, मगर पत्रकार का यहीं तक दौर होता है और यहीं से खत्म होता है। अब दुनिया में कहते हैं पत्रकार ही सब कुछ बताते हैं, जहाँ बुरा होता है, जहाँ गलती होती है, जहाँ नेताओं का जहाँ विरोध पक्ष हो, जहाँ कोई भी हो, वो ही पत्रकार बताता है। पत्रकार जनता तक देश भर में खबर पहुंचाने वाले वो पत्रकार है। आज तक ना बीजेपी सरकार ना हमारी पत्रकारों की फिक्र की, ना हमें पूछा ना समझा। जेडीएस भी वो भी थे, अब वो भी हमारे लिए कोई ना पूछ पाए ना सुन पाए ना कुछ कह पाए। तो अब कांग्रेस सरकार बनकर ना जाने 5 वादे पूरे किए, इनको भी उतना भी समझ में नहीं आया, ताकि पत्रकारों की भी मुसीबत परेशानियां अगर पूछने की अगर इनके पास उतनी समझदारी होती तो आज देश इनके ही हाथों में होता। इसीलिए आज देश इनके हाथों से चला गया है, ताकि पत्रकारों के लिए ही ये नहीं सोच पाते तो क्या देश के लिए ये समझ पाते, क्या देश के लिए सोचकर समझ पाते। बातें तो बहुत सारे लीडर करते हैं, बीजेपी वाले भी कहते हैं, कांग्रेस वाले भी कहते हैं, बहुत सारे पक्षत वाले भी कहते तो है, मगर पत्रकारों के बारे में सोचने वाले अब तक कोई भी लीडर हमने नहीं देखा। तो अब आते हुए दिनों में हमने इनके भी न्यूज प्रसारण करना क्या बंद कर देंगे, तो आखिर इनकी जो कौन पहुंचाएगा इनकी बातें इनकी खबरें, क्या इन्होंने खुद क्या गली गली जाकर क्या बुला बुलाकर समझाएंगे। जब पत्रकार हो तो दुनिया में आपकी पहचान हो, अच्छे और बुरों की पहचान करने वाले
पत्रकारी है। तो आप कांग्रेस सरकार आ गया है, बड़े बड़े मुद्दों की बातें करते हैं, अपने सीने पे हाथ लगाकर ये भी कहते हैं हमने पूरे 5 वादे कर चुके, मगर पत्रकारों के लिए कभी कोई भी आज तक लीडर नेता नहीं सोच पाए। यही हमारे हिंदुस्तान के नेताओं के लिए हमें शर्मिंदगी होना पड़ता है। अब तो ना जाने कई स्पेशलिस्ट होते हैं, मगर कुछ भी अगर पत्रकारों के लिए करते थे तो आज हमें भी बहुत बड़ी खुशी होती, हमने भी बहुत बड़े आभारी होते। इसीलिए कांग्रेस सरकार को देश में देना उतना ही मुश्किल पड़ गया है जितना नासमझ नेताओं आज इस देश में है। क्योंकि अगर पत्रकार के लिए चाहे कोई भी पक्ष, कोई भी नेता अगर सोच पाते तो आज पत्रकार बहुत ऊंचे से सर उठाकर चलते थे, मगर ऐसे नेताओं से आज सर झुकाकर चलना पड़ रहा है, ताकि हमारा यही एक मुसीबत बन गया है, यही एक कर्तव्य बन गया है, ताकि हमने जो कहते हैं, जो बोलते हैं, आज कोई भी पक्ष भेदभाव जात ना होते हुए भी हमने देश को आपकी खबर पहुंचाते हैं। देखेंगे एक रिपोर्ट में। ಗೃಹ ಜ್ಯೋತಿ ಅಣ್ಣ ಒಂಚೂರು ಫೋನ್ ಇದೆ ಫೋನ್ ತೆಗೀರಿ ಅಣ್ಣಾರ ಒಂಚೂರು. ನಮ್ಮ 5 ಗ್ಯಾರಂಟಿಗಳಲ್ಲಿ ಅದು ಒಂದು ಕೂಡ. ನಾವೀಗಾಗಲೇ ಶಕ್ತಿ ಯೋಜನೆಯನ್ನು ಎಲ್ಲ ತಾಯಿ ಸಹೋದರರಿಗೆ ನಾವು ಉಚಿತವಾಗಿ ಬಸ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಗ್ಯಾರಂಟಿಯನ್ನು ಈಗ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿ ಅನ್ನಭಾಗ್ಯ ನಾವೇನು 10 ಕೆಜಿ 5 ಕೆಜಿ ಅಕ್ಕಿಯನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಅಸಹಕಾರ ಮಾಡಿ 7 ಲಕ್ಷ ಮೆಟ್ರಿಕ್ ಟನ್ ಅವ್ರ ಹತ್ರ ಇದ್ರೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಕೊಡದೆ ಹೋದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು 34 ರೂಪಾಯಿ 1 ಕೆಜಿ ಅಂತೆ 5 ಕೆಜಿಗೆ 170 ರೂಪಾಯಿ ಹಣವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಯಾವ ರೀತಿ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತು. ತದನಂತರ ಒಂದು ಟೆಂಡರ್ನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ, ಟೆಂಡರ್ನ ಯಾರೂ ಕೂಡ ಭಾಗವಹಿಸಲಿಲ್ಲ, ತಗೊಳಕ್ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಅದೇ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿರಲಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಾವು ಗೃಹ ಜ್ಯೋತಿಯನ್ನ 3ನೇದಾಗಿ ಇವತ್ತು ಗೃಹ ಜ್ಯೋತಿ ಯೋಜನೆಯನ್ನ ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಂತ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಇದು ಚಾಲನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು, ಶಾಸಕರು ಒಳಗೊಂಡು, ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಒಳಗೊಂಡು ನಾವು ಇಲ್ಲಿ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ದೂಸರ ನಗರದಲ್ಲಿ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಇದರಲ್ಲಿ ಸುಮಾರು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ 4,60,000 ಗ್ರಾಹಕರಿದ್ದಾರೆ ಮೀಟರ್ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ಆ 4,60,000ದಲ್ಲಿ 26,000 ಜನ ಹೊರತುಪಡಿಸಿ ಸುಮಾರು 4,24,000 ಗ್ರಾಹಕರಿಗೆ, ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ 26,000 ಜನರಲ್ಲಿ ಸಿಟಿಯಲ್ಲೇ 24,000 ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿರೋರು 2,000 ಜನ ಮಾತ್ರ, 200 ಗಂಟೆಗಿಂತ ಅಂದರೆ 99.5 ಬಹುತೇಕ 100% ದಿವಸ ಗ್ರಾಮೀಣ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಏನು ಈ ಉಚಿತ ವಿದ್ಯುತ್ ಶಕ್ತಿ ಇವತ್ತೊಂದು ದಿವಸ ಲಭ್ಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಹಿಂದೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಬಂಗಾರಪ್ಪರು ಇದ್ದಾಗ, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿದ್ದಾಗ ರೈತರಿಗೆ 10 HP ವರೆಗೆ ಪಂಪ್ಸೆಟ್ಗಳಿಗೆ ನಾವು ಉಚಿತವಾಗಿ ವಿದ್ಯುತ್ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ನಾವು ಬಹಳ ಸಂತೋಷದಿಂದ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಜನರು ಭಾರಿ ಖುಷಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇನ್ನು ಆಗಸ್ಟ್ 15ಕ್ಕೆ ನಾವು ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಯೋಜನೆ ಕೂಡ ಈಗಾಗಲೇ ನೋಂದಣಿ ನಡೆದಿದೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಏನು ಈಗ ಗ್ಯಾಸ್ ದರ, ಇನ್ನಿತರ ದರ ಎಲ್ಲನೂ ಕೂಡ ತುಟ್ಟಿಯಾಗಿದೆ. ಒಂದು ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನಾವು 2,000 ರೂಪಾಯಿ ಹಿರಿಯ ಮುಖ್ಯಸ್ಥಿಗೆ 2,000 ಕೊಡುವಂಥ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಯೋಜನೆ ಕೂಡ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಈಗಾಗಲೇ ನೋಂದಣಿ ಕೂಡ ನಡೆದಿದೆ. ಆಗಸ್ಟ್ 15ಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಚಾಲನೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ಯುವ ನಿಧಿ ಒಂದು ಉಳಿತದೆ, ಯಾಕಂದರೆ 6 ತಿಂಗಳು ನಾವು ವೆಯ್ಟ್ ಮಾಡಲೇಬೇಕಾಗ್ತದೆ. ಯಾಕಂದರೆ ಒಬ್ರು ನಮ್ಮ ಏನು ಗ್ಯಾರಂಟಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಳಿದ್ದೀವಿ 6 ತಿಂಗಳವರೆಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಉದ್ಯೋಗ ಸಿಗದಿದ್ರೆ ತದನಂತರ ನಾವು 2 ವರ್ಷದ ಕಾಲ ಕೊಡ್ತೀವಿ. ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಉದ್ಯೋಗ ಸಿಗುವವರೆಗೆ. ಸೊ 2 ವರ್ಷ ಗರಿಷ್ಠ ಇರ್ತದೆ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ನುಡಿದಂತೆ ನಾವು ನಡೆದಿದ್ದೀವಿ. ಏನು 5 ಗ್ಯಾರಂಟಿಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ವಿರೋಧ ಪಕ್ಷಗಳು ಬಹಳಷ್ಟು ರಾಜಕೀಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದರು. ಅದು ಜಾರಿ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಹಾಗೆ ಹೀಗೆ ಅಂತೇಳಿ 2 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸಹ ಎಲ್ಲ ಒಂದು ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನ ನಾವು ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ
ರೈತರ ಆದಾಯ ದ್ವಿಗುಣ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ. 9 ವರ್ಷದಾಗ ರೈತರ ಆದಾಯ ದ್ವಿಗುಣ ಆಗಲಿಲ್ಲ, ಅಚ್ಚೇ ದಿನ ಬರಲಿಲ್ಲ. ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಇವತ್ತು ಸಹ ಗ್ಯಾಸು, ಪೆಟ್ರೋಲು, ಡೀಸೆಲು, ಗೊಬ್ಬರ, ನಮ್ಮ ಉಣು ಎಣ್ಣೆ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ತುಟ್ಟಿಯಾಗಿದೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ 2 ಕೋಟಿ ಉದ್ಯೋಗ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. 2014ರಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ 9 ವರ್ಷ ಆಯಿತು. 18 ಕೋಟಿ ಉದ್ಯೋಗ ಸೃಷ್ಟಿ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು, ಅದಾಗಲಿಲ್ಲ. 15 ಲಕ್ಷ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಅಕೌಂಟಿಗೆ, ನಿಮಗೂ 100 ದಿನಗಳಲ್ಲಿ 6 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ವಿದೇಶದಿಂದ ಕಪ್ಪು ಹಣ ತಂದು ಸ್ವಿಟ್ಜರ್ಲ್ಯಾಂಡ್ನಲ್ಲಿ ಕಪ್ಪು ಹಣ ಎಂದರೆ ಕಾಲಾದನ್ ತಂದು ನಿಮಗೆ ಹಾಕ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಕೌಂಟಿಗೆ. ಬಹುಶಃ ನನಗನ್ಸುಮಟ್ಟಿಗೆ ನಿಮ್ಮ ಯಾರ ಅಕೌಂಟ್ಗೆ ಬಂದಿಲ್ಲ, 130 ಕೋಟಿ ಜನರು ಯಾರ ಅಕೌಂಟ್ಗೆ ಬಂದಿಲ್ಲ. ಆದರೆ ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗರು 72,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ UPA ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಾಗ ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಅವರು ರೈತರ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದರು. ಇವತ್ತು ಜವಾಹರ್ಲಾಲ್ ನೆಹರು ಅವರು, ಲಾಲ್ ಬಹದ್ದೂರ್ ಶಾಸ್ತ್ರಿ ಅವರು, ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿಯವರು ಹಿಂದೆ ನಾವು ಪಡಿತರ ವ್ಯವಸ್ಥೆ ಏನಿದೆ ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಕಾಂಗ್ರೆಸ್. ಪೆನ್ಷನ್ಗಳನ್ನ, ವೃದ್ಧಾಪ್ಯ ವೇತನ, ಅಂಗವಿಕಲ ವೇತನ, ವಿಧವಾ ವೇತನಗಳು ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನೇ. ಬಡವರ ಪರವಾಗಿ, ಜನರ ಪರವಾಗಿರುವಂತಹ ಪಕ್ಷ ಇರ್ತದೆ, ಅದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಮಾತ್ರ ಒಂದು ದಿವಸ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ನುಡಿದಂತೆ ನಡೆದಿದ್ದೀವಿ. ಅವರು 9 ವರ್ಷ ಆಯಿತು. ಈಗ ನಾಳೆ ಏಪ್ರಿಲ್ ಮೇದಾಗ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆ ಬರ್ತದೆ, ಯಾವುದೂ ಕೂಡ ನಡೆದಿಲ್ಲ. 2013ರಿಂದ 2018ವರೆಗೆ ನಾವು ಅಧಿಕಾರದಾಗ ನಾವು 165 ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, 158 ಭರವಸೆಗಳು ಈಡೇರಿಸಿದ್ವಿ. 2018ರಲ್ಲಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು 620 ಏನು ನಮ್ಮ ಅವರ ಪ್ರಣಾಳಿಕೆಯಲ್ಲಿ ಭರವಸೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಆ 620ರಲ್ಲಿ ಕೇವಲ 50-60 ಮಾತ್ರ, ಅಂದ್ರೆ 90% ಮಾಡಿಲ್ಲ. ಇದು ಇವ್ರದ್ದು ವ್ಯತ್ಯಾಸ ನೋಡ್ರಿ. ನಾವು ನುಡಿದಂತೆ ನಡೆದಿದ್ದೀವಿ. ನಾವೇನು ಮಾತುಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಹಿಂದೆನೂ ಕೂಡ ನಡ್ಕೊಂಡ್ ಬಂದಿದ್ದೀವಿ, ಇವತ್ತೂ ಕೂಡ ನಡ್ಕೊಂಡ್ ಬಂದಿದ್ದೀವಿ, ಮುಂದೆನೂ ಕೂಡ ನಾವು ನುಡಿದಂತೆ ನಡೀತೀವಿ. ನೋಡಿ, ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವ್ರನ್ನ ನಾವು ಅವರು ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಏನು ವಿದೇಶನಾಗ ಗೊತ್ತಾಯ್ತ ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಹಿತಿ, ವಿದೇಶನಾಗ ಏನು ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಸುಮ್ಮನೆ ಇದು ಇರ್ತದ ಹಿಂದೆ ಮಾಡಿದ್ರು ಪೆನ್ ಡ್ರೈವ್ ಅಂತೇಳಿ ತಾವೇ ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಪೆನ್ ಡ್ರೈವ್ ಹೊರಗೆ ಬರಲಿಲ್ಲ, ಮುಟ್ಕೊಂಡು ಹೇಳಿದ್ರು ಅಂತ ಇಲ್ಲ, ಡ್ರೈವ್ ಇಲ್ಲ.